नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण व्हिडिओद्वारे अध्यापनाचं काम करणार आहोत. यासाठी आज जे आपण प्रकरण शिकवणार आहे ते प्रकरण आहे आपलं सामान्य विज्ञानमधलं 7वं धातू अधातू. अतिशय सोपं असं प्रकरण आहे आणि या प्रकरणाचं महत्त्व असं आहे की हे प्रकरण आपणाला जोपर्यंत आपण विज्ञान शिकतोय तोपर्यंत या प्रकरणाचा आपणाला आधार घ्यावा लागतोय किंवा त्याबद्दल माहिती असणं गरजेचं असते. तर लक्षात घ्या बाळांनो की जवळजवळ आजमध्ये जगामध्ये 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत. त्यापैकी निसर्गानेच आपल्याला 92 मूलद्रव्य दिलेत. बाकी जे 26 मूलद्रव्य आहेत ती मानवाने शोधलेले आहेत. अशा एकूण मूलद्रव्याची संख्या आहे ती 118 आहे. अशी जी 118 मूलद्रव्य आहेत ही प्रामुख्याने 3 प्रकारात वर्गीकृत केलेली आहेत किंवा त्याचे 3 प्रकार पडतात. एक प्रकार असतो धातू, दुसरा अधातू आणि तिसरा धातू सदृश. म्हणजे 118 मूलद्रव्य ह्या 3 प्रकारामध्ये वर्गीकृत केलेले आहेत. यातील काही धातू आहेत, काही अधातू आहेत, काही धातू सदृश आहेत. थोड्या आठवामध्ये आपल्याला दिले. थोड्या आठवाचा असं म्हणण्यापाठीमागचा उद्देश काय तर थोडेसे आपली त्या प्रकरणाविषयी किंवा त्या प्रकरणामधल्या असलेल्या घटकाविषयी आपल्याला उजळणी व्हावी ते सांगितले. बघा, पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात. तर आता मी तुम्हाला सांगितलं की मूलद्रव्याचं वर्गीकरण धातू, अधातू, धातू सदृश या 3 प्रकारात करतात. दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे धातू, लोखंड असेल, चांदी असेल, सोने असेल, ॲल्युमिनियम असेल, अशा प्रकारचे धातू आपण वापरतो. अधातूमध्ये आपण कोळसा असेल, सल्फर असेल, अशा प्रकारचे अधातू, ऑक्सिजन असेल, अशा प्रकारचे अधातू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. बघा पुस्तकात काय म्हटलं आहे, जगातील सर्व वस्तू आणि पदार्थ हे मूलद्रव्य, संयुगे आणि त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहेत. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्याचे साधारणपणे धातू, अधातू, धातू सदृश याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहेत. ते आता सांगितलं. अनेक थोडीशी जादा माहिती म्हणून सांगतो. मूलद्रव्य कशाला म्हणायचं आहे तर मूलद्रव्याच्या सोपी एक छोटीशी व्याख्या आणि मोठी अशी व्याख्या आहे. पदार्थ ज्या मूल घटकापासून बनले असतो त्याला मूलद्रव्य असे म्हणतात की ज्या पदार्थामध्ये इतर दुसरे कोणते घटक नसून तो फक्त तोच पदार्थ त्यामध्ये असतो, असा पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. किंबहुना त्याची वैज्ञानिक व्याख्या अशी आहे, ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन होत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. नंतर काय म्हटले, संयुग कशाला म्हणायचं, रासायनिक अभिक्रियेतून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असे म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक मूलद्रव्य जेव्हा एकमेकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात त्यावेळेस संयुग तयार होत असतं. आणि मिश्रण कशाला म्हणतात तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळल्यास जो पदार्थ तयार होतो त्याला मिश्रण असे म्हणतात. म्हणून म्हटले काय, जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे प्रामुख्याने मूलद्रव्य, संयुग किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहेत. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्याचे साधारणपणे धातू, अधातू व धातू सदृश याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे. पुढचा घटक आहे धातू. आता धातूमध्ये आपल्याला कोणकोणते धातू आहेत तर 118 मूलद्रव्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे जास्तीत जास्त धातूंची संख्या आहे. तर काही धातूंचं आपण माहिती असणं गरजेचं आहे किंवा आपल्या परिचयाचे आहेत. सोनं आपण जे वापरतो, सोने असेल, चांदी असेल, लोखंड असेल, तांबे असेल, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, धातूंना चकाकी असते तसेच ते कठीण असतात. त्याचबरोबर आपल्याला हे माहीत आहे त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात. त्याचबरोबर धातू उष्णता विद्युतचे सुवाहक असतात. धातू त्यांचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. ही त्याची झाली भौतिक गुणधर्माची थोडीशी माहिती या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. पुढचा घटक आपल्याला आहेच भौतिक गुणधर्मामध्ये. तर हे काही आपल्याला धातूंचे नाव माहीत असणं गरजेचं आहे. परिचयाचे आहेत, दैनंदिन यातले काही आपल्या वापरामधले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्षात येते की धातू चकाकी असतात. सोनं असते ते, चांदा असते, तांबा असते, हे चकाकते. याला काय अपवादसुद्धा आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. धातू उष्ण सुवाहक आहेत, त्यातून उष्णता आणि विद्युत हे याचं वहन होतं. धातू त्यांचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून, संयोजी इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय
तर अणूच्या केंद्रकाभोवती असलेल्या इलेक्ट्रॉनच्या पद्धतशीर मांडणीला इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणतात. ज्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयोजी इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आणि जे धातूचे मूलद्रव्य असतात किंवा धातू मूलद्रव्य जे अणू असतात ते काय करतात, हे संयोजी इलेक्ट्रॉन देतात अभिक्रियेमध्ये. आणि काय करतात, संयोजी इलेक्ट्रॉन गेल्यामुळं त्याच्यावरती धनप्रभाव वाढतो, म्हणजेच धनप्रभावी आयन म्हणजे धनायन, यालाच काय म्हणतात, कॅटायन असं म्हणतात, याची निर्मिती करतात. पुढचं आहे घटक धातूची भौतिक गुणधर्म. हे लक्षात ठेवा, विचारलं जातं परीक्षेला. धातूची भौतिक गुणधर्म सांगा किंवा लिहा. पहिली अवस्था फिजिकल स्टेट. सर्वसाधारण तापमानाला म्हणजे कक्ष तापमानाला धातू स्थायी अवस्थेत राहतात, पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत, ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात. म्हणजे साधारणपणे जे आपण जेवढे काही धातू मूलद्रव्य आहेत या सर्वांचा जर आपण विचार केला तर साधारणपणे यातील बहुसंख्य धातू हे काय आहेत, स्थायी अवस्थेमध्ये आहेत. फक्त अपवाद हे 2 धातू आहेत. ते कोणते, पारा आणि गॅलियम. हे धातू असून सुद्धा काय असतात, हे कक्ष तापमानाला म्हणजे सर्वसामान्य तापमानाला कुठल्या अवस्थेमध्ये असतात, द्रव अवस्थेत असतात. थोडे आठवा म्हटले, तुम्ही तुमच्या नातेवाईकाबरोबर एखाद्या दवाखान्यात गेला असाल, डॉक्टरच्या जवळ रक्तदाब मापक पाहिला असेल, त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल, तो कोणत्या धातूचा असतो, तर तो पारा धातूचा असतो. दुसरा भौतिक गुणधर्म आहे धातूचा तेज किंवा चकाकी, लस्टर म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा. धुण्यापूर्वी धुतल्यानंतरही तेजाचे निरीक्षण करा. धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. अगदी बरोबर आहे. तर धातूंचा पुढचाही भौतिक गुणधर्म महत्त्वाचा तो म्हणजे ते चकाकतात, त्यांना चकाकी असते, तेज असते. यासाठी आपण सांगितले, घरात जे तांब्याची भांडी आहे त्यात लिंबान घासा. लिंबान घासले लिंबामध्ये ॲसिड असतं आणि ज्यावेळी ॲसिड च्या साह्याने अशा प्रकारे तांब्याची भांडी घासली की त्याच्यावर असलेलं जो धूळ असते किंवा त्याच्यावरचं जे ऑक्साईड आहे हे काय होतं, निघून जातं आणि त्याला एक प्रकारची चकाकी प्राप्त होते. आणि अशी चकाकी प्राप्त झालेल्या भांड्यावरती जर प्रकाशकिरण पडले तर ते परावर्तित होतात आणि ते तेजस्वी दिसतात. तर हा त्याचा पुढचा भौतिक गुणधर्म आहे. पुढचा धातूचा भौतिक गुणधर्म आहे तो म्हणजे कठीणपणा. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. बघा, लोखंड असेल, ॲल्युमिनियम असेल, चांदी असेल, अशा प्रकारचे कुठले तुम्ही धातू जर आपण डोळ्यापुढे आणले तर आपल्या लक्षात येईल ते कठीण आहेत, पण अपवाद आहे. पण सोडियम आणि पोटॅशियम हे दोन्ही धातू असून काय ते मऊ आहेत, ते चाकूने सहज कापता येतात. पुढचा धातूचा गुणधर्म आहे तन्यता. तुम्ही कधी सोनार, याला इंग्लिशमध्ये डक्टिलिटी म्हणतात, तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेला का? सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना पाहिले का? छिद्रामधून धातूला ओतले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. म्हणजे धातूला ओढून त्याच्या तारा तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. जर तन्यतेची आपल्याला अचूक नेमकी व्याख्या जर सांगायची असेल तर धातूला ओढून त्याचे तारा तयार करता येतात. धातूच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. आणि म्हणूनच आपण वीजवाहक तारा असतात या धातूच्यापासून बनवल्या असतात, कारण त्याच्या ओढून तारा तयार करतात आणि त्याचबरोबर ती उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. ठीक आहे, म्हणजे तन्यता म्हणजे तुम्हाला कळालं काय, धातूंना ओढून त्याच्या तारा तयार करता येतात किंवा धातूंना ओढून त्याच्या तारा बनवता येतात. धातूच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात, अशी व्याख्या. पुढचा घटक आहे वर्धनीयता, मेलेबिलिटी. एक खिळा घ्या व त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. या गुणधर्माला धातूची वर्धनीयता असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, धातूंना ठोकून त्याचे पत्र्यामध्ये रूपांतर करता येते. धातूच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. बघा, तन्यता आणि वर्धनीयतामध्ये फरक आहे. तन्यतामध्ये काय म्हटलं आहे, धातूंना ओढून त्याच्या तारा बनवता येतात, धातूच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. आणि वर्धनीयता कशाला म्हटलंय, धातूंना ठोकून त्याचे पत्रे तयार करता येतात, धातूच्या या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. पुढचा 6वा धातूंचा भौतिक गुणधर्म आहे तो म्हणजे उष्णतेचे वहन. तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मीठ लावा व दुसरे टोक गरम करा. काय होते त्याचे निरीक्षण करून शिक्षकासोबत चर्चा करा. अगदी बरोबर आहे. काय म्हटलंय, तांब्याची एक पट्टी घ्या, त्याच्या एका टोकाला मीठ लावा आणि दुसरे टोक काय करायचं आहे, गरम करायचं आहे किंवा एखाद्या दिव्यावरती, स्पिरिटच्या दिव्यावरती किंवा बर्नरवरती पेटलेल्या आपण धरायचं आहे. काय होतं, काय थोड्या वेळानं आपल्या लक्षात येते की जी मीन आपण दुसऱ्या टोकाला चिटकवलेलं होतं ते काय होतं, वितळू लागतं. का वितळू लागलं,
तर त्या ताऱ्यातून उष्णतेचं वहन झालं. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. म्हणूनच बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आपले जे अनेक जे भांडे आपण दैनंदिन जीवनामध्ये अन्न शिजवण्याचा वापरतो, त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? धातूच्या भांड्याचा उपयोग करतो. कारण धातू हे उष्णतेचे सुवाहक असल्यामुळं आपण अन्न शिजवण्यासाठी धातूच्या भांड्याचा उपयोग करतो. पुढचा 7वा भौतिक गुणधर्म आहे विद्युत वहन. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर विजेचा तारा बनवण्यासाठी तांब्याच्या ताऱ्याचा, ॲल्युमिनियमच्या तारेचा उपयोग केला जातो प्रामुख्याने. धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता किंवा वीज यांचा सुवाहक नाही. याचे अपवाद दिले बघा. जरी धातू विद्युतचे सुवाहक असले, त्याच्यातून विद्युत धारा वाहत असली तरी सुद्धा पीबी लेड किंवा शिसे हा धातू असा आहे की तो उष्णतेचे त्याचबरोबर विजेचे वहन करत नाही, म्हणजे तो दुर्वाहक आहे. पुढचा भौतिक गुणधर्म धातूचा घनता, डक्टिलिटी. धातूची घनता जास्त असते. अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियम घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता 0.53 ग्रॅम प्रति सीसी इतकीच आहे. म्हणजे जरी धातूंची घनता उच्च असली तरी सुद्धा काही धातू असे आहेत की त्यांची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. म्हणून बघा सोडियम काय करतो? सोडियम किंवा पोटॅशियम किंवा लिथियम यांची पाण्यापेक्षा घनता कमी आहे. बघा आपल्याला ही माहिती आहे की कमी घनतेचा पदार्थ जास्त घनतेच्या पदार्थावरती तरंगतो. आपण जर पाणी घेतलं, पाण्यावरती आपण जर तेल ओतलं तर ते तेल पाण्यावरती तरंगतं. का तरंगतं? तर तेलाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा काय कमी आहे. ओके, पुढचं बघू आपण. जास्त काय स्पष्टीकरण पुढच्या यामध्ये आपण बघणार आहोत. द्रवणांक व उत्कलनांक. सर्व मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. अपवाद ह्याची जी मर्क्युरी किंवा पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचे मात्र काय आहेत? द्रवणांक कमी आहेत. नादमयता. तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कसे कार्य करते? धातू नादमय असतात. म्हणजे नादमय काय तर ते ध्वनी निर्माण करतात. आपल्या शाळेमध्ये जी घंटा असते ज्यावेळेला शिपाई त्याच्यावरती आघात करतो त्यावेळेला मोठा असा काय होतो? आवाज निर्माण होतो. आणि अशा प्रकारचा नाद म्हणजे आवाज निर्माण करण्याची क्षमता धातूमध्ये असते. असे हे धातूचे आपण काय बघितले? 10 भौतिक गुणधर्म बघितले. बाळांनो लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारलं धातूचे भौतिक गुणधर्म लिहा. किंबहुना पुढच्या मुद्दा अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की असंही म्हटलं जातं की फरक स्पष्ट करा धातू आणि अधातू. तर आता पुढचा आपण बघणार आहोत जे मूलद्रव्याचा प्रकार आहे तो म्हणजे अधातू. तर अधातू मध्ये आपण काय उदाहरण जसं धातूमध्ये बघितले सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम. तशा प्रकारे अधातूची काही आपलं नावं माहीत असणं गरजेचं आहे. कार्बन, सल्फर, फॉस्फरस, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, बरेच आपलं नाव सांगता येईल. परंतु आपल्याला पुस्तकामध्ये अधातू नॉन मेटल्स म्हटले कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. सर्वसाधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. पुढे आपल्याला दिलं एक भौतिक गुणधर्मामध्ये जसं आपण धातूंचे भौतिक गुणधर्म बघितले तसं अधातूचे भौतिक गुणधर्म फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. याच्यामध्ये बघा अगदी अपोजिट जे धातूचे भौतिक गुणधर्म आहेत त्याच्या अगदी विरुद्ध आहेत. काय बघा? पहिलं भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्व सामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव, वायू रूपात आढळतात. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये अधातू आढळतात. ते स्थायू रूपात सुद्धा आढळतात, ते वायू रूपात सुद्धा आढळतात, ते द्रव रूपात सुद्धा आढळतात. या ठिकाणी दिले बघा. स्थायू अवस्थेमध्ये कोणकोणते अधातू आहेत? कार्बन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे. या ठिकाणी संज्ञा दिलेत. सी म्हणजे कार्बन, एस म्हणजे सल्फर, पी म्हणजे फॉस्फरस. त्याचबरोबर दुसरा अधातू द्रवरूप अवस्थेमध्ये कुठला आहे? ब्रोमिन. ब्रोमिन हा अधातू असून कुठल्या अवस्थेमध्ये आहे? तो द्रवरूप अवस्थेमध्ये. आणि वायुरूपमध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. या ठिकाणी तिचे रेणू सूत्र दिले, रेणुरूप दिलेलं आहे. लक्षात घ्या. संज्ञा दिलेली नाही, तर रेणुरूप दिले कारण ते हवेमध्ये या रेणूच्या अवस्थेमध्ये असतात. पुढचा भौतिक गुणधर्म आहे अधातूचा चकाकी, लस्टर. धातूनं चकाकी असते पण अधातू नाव घेतं काय म्हटले? अधातूनं चकाकी नसते. अपवाद कोण आहे? हिरा. हिरा काय आहे? अधातू असून सुद्धा काय त्याला चकाकी आहे. त्याचबरोबर आयोडीनची स्फटिक, हे आयोडीन अधातूतून सुद्धा त्याला चकाकी आहे. म्हणजे अपवाद कोणते आहेत अधातूमध्ये? हिरा आणि आयोडीनची स्फटिक. काही अधातू रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. कार्बन म्हणजेच कोळसा कोणत्या रंगाचा असतो? तर काळ्या. पुढचा भौतिक गुणधर्म बघा अधातूचा ठिसूळपणा.
ब्रिटलनेस, कोळसा म्हणजेच कार्बन घ्या व त्याला हातोडीने ठोका. काय होते पहा, स्थायू अधातू ठिसूळ असतात, काही अधातू मऊ असतात. अपवाद हिरा, कार्बनचे अप्रूप, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ. आता साधारणतः काय होतं, अधातू जे असतात हे ठिसूळ असतात. आपण ज्याला हातोडीने ठोकले तर काय होतं, त्याचे लहान लहान तुकडे होत असतात. परंतु ह्या अधातूमध्ये हिरा हे अप्रूप आहेत. कार्बनचे हिरा असेल, ग्राफाईट असेल, फ्लोरिन्स असेल, हे कार्बनचे अप्रूप आहेत, कार्बनपासून तयार झाले आहेत. कोळशाला आपण हातोडीने ठोकलं तर त्याचे तुकडे होतात, परंतु त्याच कार्बनपासून तयार झालेला हिरा मात्र आपण जर ठोकायचा प्रयत्न केला, ते तुकडे करायचा प्रयत्न केला तर तो काय होत नाहीत, तुकडे होत नाहीत. कारण हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढचा भौतिक गुणधर्म बघूया अधातूचा. तन्यता व वर्धनीयता, डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. लक्षात घ्या, धातूंना तन्यता आणि वर्धनीय असते, परंतु अधातूंना नसतात. आणि म्हणून अधातू तंतुक्षम म्हणजे तन्यता व वर्धनीय नसतात. उष्णता विद्युतचे वहन धातूमध्ये आहे, पण अधातूमध्ये बघा, अधातू उष्णतेचे व विद्युतचे दुर्वाहक असतात, म्हणजे त्याच्यातून उष्णता किंवा विद्युतधारा वाहत नाही. याला अपवाद आहे ग्राफाईट. ग्राफाईट हे काय कार्बनचे अप्रूप आहे, कार्बनपासून तयार झालेलं आहे. हे जरी अधात असले तर ते काय विजेचा उत्तम सुवाहक आहे, म्हणजे त्याच्यातून विद्युतधारा वाहते. घनता धातूमध्ये काय म्हटलंय, धातूची घनता उच्च असते, पण अधातूची घनता कमी असते, डक्टिलिटी म्हणायचं त्याला. 7वा मुद्दा आहे भौतिक गुणधर्माचा अधातूचा द्रवणांक उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. अधातूचे द्रवणांक उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. नेहमी लक्षात ठेवा म्हटले, सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत, म्हणजे यांचे ठोकून काय करता येतात, वर्धनीय. लक्षात घ्या, वर्धनीयतेची व्याख्या काय सांगितली, धातूंचे ठोकून पातळ पत्रे तयार करता येतात. धातूंच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. म्हणजे ठोकून पातळ पत्रे तयार करणे वर्धनीयता आणि ओढून तारा तयार करणे तन्यता. काय म्हटलं, सोन्याचे 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात व 1/5000 मिलीमीटर व्यासाचे तारा बनवता येतात. ही जनरल नॉलेजसाठी दिली, आपल्या माहितीसाठी, जादा माहितीसाठी. आता पुढचा जो मूलद्रव्याचा प्रकार आहे म्हणजे धातू सदृश. मूलद्रव्ये धातू स्वरूपात आढळतात, अधातू स्वरूपात आढळतात, तसे धातू सदृश स्वरूपात सुद्धा आढळतात. म्हणजे जे काय 18 मूलद्रव्य आहेत त्यामध्ये काही मूलद्रव्य असे आहेत की ते धातू व अधातू या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात. मग काही वेळा ते धातूसारखे विद्युतचे सुवाहक असतात, काही वेळा उष्णतेचे दुर्वाहक असतात, म्हणजे ते दोन्हीचे गुणधर्म काही वेळा दर्शवतात. मग असे कोणते धातू आहेत किंवा असे कोणते मूलद्रव्य आहेत की जे धातू आणि अधातूचे या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात, तर त्यांची नावं लक्षात ठेवा. धातू सदृश्य मेटॅलॉइड्स, आर्सेनिक संज्ञा AS, सिलिकॉन संज्ञा SI, जर्मेनियम GE, अँटिमनी SB यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. या मूलद्रव्यांना धातू सदृश असे म्हणतात. तर लक्षात ठेवायचे कसं आहे व्याख्या, जी मूलद्रव्ये धातू अधातू या दोन्हीचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश मूलद्रव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी. ओके, म्हणून या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये मूलद्रव्याचे आपण प्रकार बघितलेत. त्यापैकी ते 3 प्रकार, धातू, अधातू, धातू सदृश्य. त्यापैकी धातू अधातू यांचे भौतिक गुणधर्म बघितलेत आणि धातू सदृश्य म्हणजे काय ही जी व्याख्या बघितली, त्याची उदाहरणं बघितलीत. परीक्षेला यातला विचारला जाणारा घटक कोणता आहे, तर बाळांनो 2 याच्यावरती, या घटकावरती आता आपण शिकलो ते घटकावरती 2 प्रश्न पडू शकतात किंवा येऊ शकतात. एक म्हणजे धातूचे भौतिक गुणधर्म सांगा, दुसरा अधातूचे भौतिक गुणधर्म सांगा, किंवा फरक स्पष्ट करा धातू आणि अधातू, किंवा व्याख्या लिहा धातू सदृश्य म्हणजे काय ते सांगून 2 उदाहरणं द्या. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण थांबू. पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या घटकावरती तयार करू. ओके.